ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई तुम्ही कुठल्याही भागाचे रहिवासी असलात तरी मुंबईच्या एका भागाशी तुमचा संबंध हा कायमच येत असतो। मग तो नोकरी असो, शाळा असो, कॉलेज असो, इतकंच नाही तर कोर्ट कचेरी सुद्धा। दक्षिण मुंबई तुम्ही कधी ना कधी आलेलाच असाल। म्हणूनच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची काय मतं आहेत ही आज आपण बोल मुंबई बोलच्या या भागामध्ये ऐकून घेणार आहोत। मुंबईतल्या मराठी चोखंदळ माणसाच्या प्रतिक्रिया या निवडणुकांबद्दल काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत गिरगावामध्ये। जिंदाबाद जिंदाबाद भैया बोले भाभी बोले नरेंद्र मोदी जिंदाबाद जिंदाबाद चले धनुष्यबाण जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अरविंदजी मला सांगा की असं म्हटलं जातं की काँग्रेसचा हा गड आहे, काँग्रेस इथे कधीच हारत नाही, यावेळेला काय स्थिती वाटते? मुळात काँग्रेसचा गड आहे हीच कल्पना चुकीची आहे। हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो पूर्वी दोन लोकसभा मतदारसंघ होते, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई, त्यांचा मिळून मतदारसंघ झाला। आता त्यातला दक्षिण मध्य जो होता तो दक्षिण मध्यमध्ये आम्ही 5 वेळा जिंकलेलो आहेत, 5 वेळा आमचे खासदार जिंकून आलेले आहेत आणि इकडं जयवंतीबेन मेहता 2 वेळा जिंकलेले आहेत। त्यामुळे हा काय काँग्रेसचा गड वगैरे असं काही चित्र नाही आहे, हा चांगला आपला गड आहे, शिवसेनेचा गड आहे, शिवसेना भाजपचा गड आहे। राहिला प्रश्न म्हणून आत्ताच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत पुन्हा हा गड मजबूत जसा होता तसाच उभा करायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही करणार। मिलिंद देवरांच्या समोर जनता तुम्हाला निवडून का द्यावं जनतेनं? दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा। लोकसभेमध्ये मिलिंद देवरांचा परफॉर्मन्स काय हा पहिला गोष्ट, आणि जे सरकार आहे ज्या सरकारचं ते प्रतिनिधित्व करतात त्या सरकारचा परफॉर्मन्स काय, हे दोन प्रश्न येतात। यावेळेला आपनं पण एक उमेदवार इथे दिलेला, आपच्या बाबतीत थोडीशी आशा निर्माण झालेली होती आणि अजूनही काही जणांमध्ये आहे। आपच्या उमेदवाराकडे तुम्ही कसं बघताय? कसं काय, मुळात असं आहे ते आप म्हणजे आम आदमी, ते आम आदमीच नाही ना, त्यांचं स्वतःच एवढं मोठं ऐश्वर्य उभं आहे। तिकडं मेघा पाटकर आणि इकडे मीरा सन्याल, ही दोन नावं घेतली का आप नक्की कुठे जाणार आहे कळतच नाहीये। निव्वळ अरविंद सावंत म्हणून नव्हे तर असा केंद्रातली स्थिरता हवी, केंद्रातला चांगला विकास हवा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला निश्चितपणे विजयी करतील असा माझा ठाम विश्वास आहे। अरविंद सावंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी कैसा हो? देश का नेता कैसा हो? गिरगाव ही मुंबईच्या दृष्टीनं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सगळ्या क्षेत्राची राजधानी म्हटलं तरी चालेल। गिरगावमध्ये फिरता फिरता आपण आलेलो आहोत आता मुघभाट लेनमध्ये। सर्वसाधारण मुंबईकर ज्या चाळींमध्ये राहतो तशाच चाळीचा हा परिसर आहे। इथं मध्यमवर्गीय मराठी माणूस जो चोखंदळ असो, मत कुणाला द्यायचं याबाबत त्याचं ठाम भूमिका असते। अशीच काही मंडळी आपल्याला दिसतात, बघूया त्यांना आपल्याशी बोलायचं आहे का। नमस्कार। नमस्कार। सध्या गिरगावमध्ये कुणाची हवा आहे असं आम्ही तुम्हाला विचारतोय? गिरगावमध्ये हवा आहे म्हणण्यापेक्षा आत्ताचा जो तरुण वर्ग आहे, 2009ची इलेक्शन वेगळी होती आणि ही आत्ताची जी इलेक्शन आहे, म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे व्हॉट्सअपवर जवळजवळ 150 तरुणांचा गट आहे आणि ते प्रत्येकजण एकच म्हणत आहेत की अब की बार मोदी सरकार। काँग्रेसचे खासदार इथे मिलिंद देवरा आहेत, ते आम्ही इकडे 5 वर्षात त्यांना कधी बघितलंच नाही आहे। पहिली गोष्ट हे गिरगाव आहे, हे गिरगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पहिली गोष्ट। त्यामुळे आणि इकडचे नगरसेवक बागलकर म्हणा, संपत ठाकूर म्हणा, हे आमचे घरची लोक आहेत। आमच्याकडे घरात काही प्रॉब्लेम झाला तरी आम्ही त्यांना बोलवतो, पहिला फोन आमचा त्यांना असतो। त्यामुळे आमचा गिरगाव आहे, हा गिरगाव हा शिवसेनेचा गिरगाव आहे। खासदार ॲक्सेसिबल नसतात? अजिबात नाही। आजोबा तुम्ही सांगा, तुम्ही भरपूर निवडणुका बघितल्या असतील। होय, भरपूर याला जे काँग्रेसचे जे खासदार आहेत ते अद्यापपर्यंत कोणाच्या घरी घरोघरी फिरलेले नाहीत आणि ज्या काय अडचणी आहेत त्या त्यांनी कधीच सोडवलेल्या नाहीत।
आम्ही आमच्या नगरसेवकाकडे गेलो तर ते खात्रीने आमचं काम करतात आणि थोडक्यात म्हणजे दिलासा काय देतात. जो आमच्याकडे येणार असेल, आमच्या अडीअडचणी जाणून घेणार असेल, त्या माणसाला आम्ही मतदान करू. बाळा नांदगावकरांविषयी काय म्हणणं आहे तुमचं? ते मनसेचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. तसं आता म्हणायचं तर ते एक मतं खाण्यासाठीच उभे आहेत, हा एकच एवढा विषय आहे माझा. मतं खाण्यासाठी बाळा नांदगावकर उभे राहिले. तुमचं काय, तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा मी सांगतो, हा मराठमोळा एरिया आहे आणि पूर्वी फक्त दक्षिण विभागात आमचा गिरगावपासून होता, आता लालबागपर्यंत समावेश झालेला आहे. आणि आमचं दुर्दैव असं की अजूनपर्यंत आम्हाला इकडं मराठी खासदार केव्हाही मिळालेला नाही आहे. त्यामुळे असं चांगला खासदार आम्हाला, मराठी खासदार आमचा जावा, या आमची इकडनं इच्छा आहे. थोडक्यात काय तर गिरगावकर जरासे नाराज दिसत आहेत. काही फर्स्ट वोटर आपल्याला दिसतात, त्यांच्याकडे बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. तुम्ही मला सांगा की तुम्ही फर्स्ट टाइम वोट करणार आहात यावेळेला. ज्याने जास्त कामं केलेत त्यांनाच आम्ही मत करू. तू सांग, तुला काय म्हणायचं? आता फर्स्ट वोटिंग आहे, बघूया आता. माझं चुनाव चिन्ह खिडकी आहे. अच्छा मी एकटाच आहे, अजून सगळी चालले घरी. अच्छा. आपल्याकडे फंड्स नाही आहेत, सगळे चालत चालत आपण जातो. आता आपण आलेलो आहोत दक्षिण मुंबईच्या आणखी एका उमेदवाराकडे. हा उमेदवार आहे स्पायडरमॅन. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल, पण खरंच तो उमेदवार स्पायडरमॅन आहे. तो कपडेही स्पायडरमॅन सारखे घालतो आणि चढतो सुद्धा इमारतींवर स्पायडरमॅन सारखा. पण असा विषय आहे की हा स्पायडरमॅन या निवडणुकीमध्ये काय करतो? मला एक सांग की सगळ्यांना हा प्रश्न आहे की तू उमेदवार म्हणून निवडणुकीत काय करतोयस? उमेदवार म्हणून निवडणुकीत मी डेफिनेटली कंटेस्ट करत आहे सगळ्या उमेदवारांना, जेणेकरून मी पण दिल्लीला जाऊन आपल्या लोकांच्या समस्या तिकडे मांडू शकतो आणि त्यांच्या सेवेसाठी कामं करू शकतो. म्हणून मी पण उमेदवार म्हणून आहे. पण नेमक्या अशा कुठल्या समस्या आहेत ज्या तुला वाटलं की इतर उमेदवार कोणीही सॉल्व्ह करत नाही आणि तुला स्वतःला निवडणूक लढवली पाहिजे? समस्यांचा डोंगर घडवला गेला आहे. जर तुम्ही आपले एक्झिस्टिंग MP बघाल तर त्यांच्या कुलाबा क्षेत्रापासून शिवडीपर्यंत जर आपण बघितलं गेलं तर कुलाब्याला अजूनही लहान मुलं, तिकडे चाइल्ड लेबर चालू आहे जोरात. तिकडे सॅनिटेशन हा मुद्दा खूप वरचा आहे, तिकडे त्यासाठी कामं केली जात नाही आहेत. पण मला सांग की मग तू एखाद्या पक्षामध्ये जाण्याचा विचार न करता असा का अपक्ष म्हणून उभा राहतोय? दुसरं असं महत्त्वाचं की तुझ्यासमोर दिग्गज सगळे उमेदवार आहेत, लोकांनी तुला मत का द्यावं? पहिली गोष्ट अशी की मी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये अण्णा हजारेंच्या सपोर्टमध्ये सगळ्यात मोठं रेव्होल्युशन साऊथ मुंबईला आणणारा माणूस मीच होतो. इकडनं आम्ही रॅल्या काढलेल्या, मशाल रॅली काढलेली, भारतातली अजून एक इथली उंच बिल्डिंग मी चढलेलो अण्णा हजारेंच्या सपोर्टमध्ये. तर त्या टायमाला मला वाटलेलं काहीतरी कुठेतरी भारत बदल होत आहे इथे. तर त्यानंतर मी आम आदमी पार्टीमधनं मयंक गांधींकडनं सीट मागायला गेलेलो 8 महिन्याआधी. त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला खूप खालच्या पातळीवरती कामं करावं लागतील, त्यानंतर तुम्हाला तिकीटं देऊ शकतो की आम्ही विचार करू किंवा आम्ही इतर व्हॉलंटियर्सला तिकीट देऊ. तर मी म्हटलं ठीक आहे, मी ते अप्रिशिएट केलं आणि मी निघून आलो. पण मी आता बघतोय अनफॉर्च्युनेटली त्या लोकांनी तिकीट मीरा सानियानला दिली आणि ती बाई इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये पण नव्हती, आम आदमी पार्टीमध्ये पण नव्हती. हमको तो आम आदमी पार्टी ही अच्छी लग रही है. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी कोणाविषयी वाईट कधीच बोलत नाही. हमारे पास कोई भारे के कार्यकर्ता है ही नहीं. जो भी यहाँ पर है अपने दिल से है. हिंदू तो बीजेपी को देगा ना, तो मुस्लिम तो कांग्रेस को देगा, बस वही चालू है और कुछ चालू नहीं. आता आपण आलेलो आहोत मुंबईतल्याच नाही तर आशियातल्या सगळ्यात मोठ्या धोबीघाटाकडे. या ठिकाणी फार मोठ्या संख्येने लोक राहत असतात, त्यांची सुद्धा वेगवेगळी मतं आहेत, त्यांचा सुद्धा या निवडणुकीकडे बारीक लक्ष आहे. त्यामुळे आपण बघणार आहोत त्यांचा कल नेमका कोणाकडे, त्यांचं म्हणणं काय आहे. यहाँ के रेसिडेंट है क्या आप लोग? रहने वाले वोटर्स हैं यहाँ के? हाँ जी बोलिए. हमको तो आम आदमी पार्टी ही अच्छी लग रही है. कांग्रेस और भाजपा दोनों एक ही सिक्के के पहलू हैं. आज तुम्हारी बारी है, तुम कमाओ खाओ, हम कुछ नहीं बोलेंगे. कल हमारी बारी आएगी तो आप कुछ मत बोलना, हम कमाएंगे खाएंगे. वही दोनों का चल रहा है और किसी का कुछ नहीं. 9 करोड़ रुपया पास हुआ था फंड में, धोबी घाट को डेवलपमेंट करने के लिए, कुछ भी नहीं हुआ. हमें मोदी सरकार चाहिए. क्यों चाहिए? कि इसलिए कि हमें देश की सुधार करना है. शिवसेना आने से हर आदमी का, छोटा आदमी हो चाहे बड़ा आदमी हो, सबका भलाई होता है. रोड पे धंधा लगाने वालों का भी भलाई होता है.
मुंबईच्या विशेषतः दक्षिण मुंबईच्या या भागामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांची उपजीविका ही रस्ता आहे. रस्त्यावर मिळेल ती वस्तू विकायची आणि आपलं पोट भरायचं अशी या माणसांची गत आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. ये बताइए कितने सालों से रहते हैं यहाँ पर? मेरा 40 साल हो गया. वोटर हैं आप? हाँ, सब वोट देता है. इलेक्शन कार्ड है, पिंक कार्ड है, सब कुछ है. मेरे को राशन कार्ड निकला कि घर नहीं है ना, उसके लिए राशन कार्ड नहीं है मेरे पास. और मेरे को 4 बच्चे हैं. अच्छा, ये बताइए अभी इलेक्शन चल रहा है तो आपको कौन सी पार्टी का जोर सुनाई देता है? अभी ये सब लोग तो देख लिए अपन, अभी नरेंद्र मोदी को नहीं देखा है, देख लेंगे उसको भी. तमाम भाइयों दक्षिण मुंबईचे उमेदवार मनसेचे बाळा नांदगावकर आपल्याबरोबर आहे. बाळाजी, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. असं म्हटलं जातं की काँग्रेसचा हा गड आहे, या भागात काँग्रेस हरत नाही. असं काही नाही. हे चित्र तुम्ही बघाल आता. घोडा मैदान लांब नाही, थोड्या दिवसावर येऊन ठेवलं आहे. मला पूर्ण खात्री आहे की यावेळेला काँग्रेसचा गड उद्ध्वस्त होणार आणि महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचा उमेदवार बाळा नांदगावकरांचं रेल्वे इंजिन दिल्लीला जाणार. हे 100% होणार. मला सांगा, मीरा सान्याल या भागात ना आपचे उमेदवार आहे. आपचा किती मोठा फटका तुम्हाला बसेल असं वाटतंय? मला वाटत नाही फटका बसतोय असं. तुमचे जुने सहकारी किंवा साथीदार आपण म्हणूया, अरविंद सावंत तुमच्या विरोधात उभे आहेत. काय म्हणाल त्यांच्याविषयी आणि त्यांच्या एकूण कामकाजाविषयी? नाही, काय नाही. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी कोणाविषयी वाईट करीत बोलत आहे. लोकांमध्ये चर्चा आहे अरविंद सावंत हे डमी उमेदवार आहे असं मी बोलत आहे, लोक बोलतात. त्याला मी काहीच करू शकतो. मराठीत म्हण आहे की इतक्या वर्षात पुलाखालून बरंच पाणी निघून गेलंय, पण मुंबईचा एक पूल मात्र असा आहे ज्याच्यात गेल्या काही वर्षात काहीही बदल झालेला नाही आहे. मी बोलते आहे मुंबईच्या जे फ्लायओव्हरविषयी. जे फ्लायओव्हरच्या खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव राहतात, पण या भागात काय बदल झालेला आहे? जो बदल त्यांना अपेक्षित होता तो झाला आहे का? नेमकं हे सगळं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी आलेले आहे डोंगरी परिसरात. बघूया त्या मतदारांचं काय म्हणणं आहे. हम भी आम आदमी पार्टी को इस साल वोट देने वाले हैं, क्योंकि हमें अभी कांग्रेस से कोई उम्मीद नहीं है. ना हमारे एरिया बनते हैं, ना हमारी गलियां साफ़ होती है, ना कुछ है. ना हमारे बच्चे के लिए आसपास में एक गार्डन तक है, ना एक ग्राउंड है, प्ले ग्राउंड, कि बच्चे वहाँ जाके अच्छी तरीके से खेल सके. प्ले ग्राउंड तो यहाँ पर ऐसा हो गया कि नारकोटिक्स का अड्डा हो गया. बस खाली एक लेके आ गए अभी कि हिंदू है और मुस्लिम है, तो डिवाइड कर दिए कि भाई हिंदू तो बीजेपी को देगा ना, तो मुस्लिम तो कांग्रेस को देगा. बस वही चालू है और कुछ चालू नहीं है. अभी हमारे को यहाँ पर आम आदमी पार्टी को वोट देना, और हम चाहते हैं कि आम आदमी पार्टी मीरा सान्याल मैडम जीते. और मुझे एक उम्मीद है कि वो आएंगे तो हमारे एरिया की कुछ अच्छी चीज़ें हमें देखने मिलेगी. इतर पक्षासारखा कुठलाही लवाजमा न बाळगता दक्षिण मुंबईच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार मीरा सान्याल या ठिकाणी आपण बघतोय वेगवेगळ्या चाळींमध्ये जाऊन आपला प्रचार करतायत. मीरा जी, आपसे जानना चाहेंगे, ये बताइए कि इतर पार्टी जो बाकी की पार्टियां उनके जैसे आपके पास ज़्यादा कार्यकर्ता हमें नज़र नहीं आ रहे हैं, या फिर कोई हम जिसे कहते हैं कि बड़ी सी तालीम जो है वो यहाँ पर हमें नहीं दिखाई दे रही है, तब भी आपको भरोसा है कि आप जीत जाएंगी? ज़रूर, क्योंकि हमारे पास कोई भारे के कार्यकर्ता है ही नहीं. जो भी यहाँ पर हैं अपने दिल से हैं, अपने देश के लिए हैं. आप इन बच्चों को देखिए, ये सब कुछ जानते हैं. चुनाव के बारे में हम दूसरे चौल से आए हैं, अभी मिल कर के आए हैं अपने खुद की मर्जी से. क्यों बच्चों, क्यों आए हो? हम अपनी खुद की मर्जी से आए हैं और हम इन्हीं को ही वोट देंगे. और बस यही उम्मीद है कि 24 तारीख से पहले ये सब 18 साल के बन जाएं. स्कूल, कॉलेज, अस्पताल, प्लेग्राउंड बच्चों के लिए है कि नहीं? आपको चाहिए ना बच्चे? प्लेग्राउंड, खुली जगह है, पब्लिक ट्रांसपोर्ट का नेटवर्क, कोस्टल ट्रांसपोर्ट के लिए बहुत सारी चीज़ें जो बहुत ज़रूरी है हमारे शहर के लिए, वो वहाँ पर बनवाएंगे. दिवस मावळला असला तरी प्रचार मात्र अजूनही सुरू आहे. हा प्रचार मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असा सुरू राहणार आहे. आतापर्यंत मुंबई बोलत होती, पण आता वेळ आहे ती मतदान करण्याची. तेव्हा मुंबईकरांनो, विसरू नका, मतदान करा आणि आपला खासदार तुम्ही स्वतःच निवडा.